नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट आहे. आता इथून पुढे 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे यामध्ये बदल होणार आहे. याचे निकष बदलणार आहे. याचा डायरेक्ट फायदा असा होणार आहे की आता विद्यार्थी पटसंख्येनुसार जी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे ती आता कमी होणार नाही. सो यामध्ये काळजी घेऊन आता नव्याने हा GR येणार आहे. सो शिक्षक भरतीमध्ये जर विद्यार्थ्यांना काळजी वाटत होती की या संच मान्यतेमुळे जागा कमी होतील, अतिरिक्त शिक्षक जास्त होतील, त्यामुळे आता भीतीचं कारण नाहीये. आता मात्र ज्या ज्या ठिकाणी अशा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या त्या बंद पडणार नाही. मी हे का बोलतोय, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं. यावरती शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं काय थोडक्यात समजून घेऊया. चला तर मग बघूया. तत्पूर्वी तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने येणाऱ्या जून जुलैमध्ये TET होणार आहे बघा. यासाठी द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच चालू झाली आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. ज्या बॅचेसचं फीचर खूप चांगलं आहे. पहिलं म्हणजे 500+ निकाल देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. टॉपिकनुसार आणि लेक्चरच्या PPTच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आणि प्रत्येक शनिवारी तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. 350+ टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम किती वेळेस बघू शकता आणि फ्री महारिव्हिजन सेशन प्लस डाके सरांचं दररोज सकाळी नवा दिवस नवी सुरुवातचं सेशन पण तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग फ्री असणार आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये विदाऊट बुक किट आणि बॅग आहे. तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता. जुने शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी लगेच ॲडमिशन घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीची 4ही पुस्तकं अपडेट करून आलेली आहे 2026च्या आवृत्तीनुसार. हे सुद्धा तुम्ही ॲपवरून परचेस कराल तर डिस्काउंट तुम्हाला नक्की मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला सेपरेट बॅचेस पण इथे असणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. 15 मार्च 2024चा एक GR होता. या संदर्भात तुम्हाला मी या अगोदर सुद्धा याची पूर्ण माहिती दिलेली होती. ज्या शाळेमध्ये पटसंख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी असेल तिथे मात्र आता शिक्षक मिळणार नाही, असं या GRचा एक महत्त्वाचा निर्णय होता. असे भरपूर निर्णय आहेत, त्यातला हा महत्त्वाचा निर्णय. मग अतिदुर्गम भागामध्ये जर आपण बघितलं तर तिथे पटसंख्याच नाहीये. इव्हन दो काही ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या ठिकाणी सुद्धा पटसंख्याच नाहीये. मग त्या ठिकाणी जर शाळा कमी होत असतील, वर्ग शिक्षक अतिरिक्त होत असेल तर शिक्षक भरतीला सुद्धा आता जागा कमी येणार आहे. दुसरं, समूह शाळा चालू करायचं का? कारण तर त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा बंद पडणार असेल तर ह्या शाळा सगळ्या एकत्र एकाच ठिकाणी असा पण निर्णय निघाला होता. पण आता यावरती सर्व स्तरावरनं ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं, मोठ्या प्रमाणामध्ये निवेदनं दिली गेली शिक्षण मंत्र्यांकडे, विभागाकडे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुद्धा केस चालू आहेत. तुम्हाला माहिती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणामधले काही जिल्ह्यातील संस्था चालकांनी किंवा त्या देखील शिक्षकांनी आणि सामाजिक संघटनांनी इथे सुप्रीम कोर्टात केस टाकलेली आहे. त्या केसचा निकाल सुद्धा तुम्हाला मार्चमध्ये बघायला मिळणार आहे. सो यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत की हे चाललंय काय? शाळा बंद करण्याचाच घातलेला आहे. अतिदुर्गम भागामध्ये शिक्षक मुलांना RTचा नियम लावतात तुम्ही. मुलांचा हक्क आहे शिक्षणाचा आणि त्या ठिकाणी शाळाच नसतील तर हा हक्क बाधित कसा होऊ शकतो? हा अबाधित कसा होऊ शकतो? याला तर बाधा होणार आहे. सो हे सगळं बघता सुप्रीम कोर्टाने सुद्धा राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेले आहे. राज्य सरकारला या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सुद्धा द्यायला लावलेलं आहे. सो त्यानंतर आता उशिरा का होईना जाग आलेली आहे आणि ह्या संच मान्यतेमध्ये बदला संदर्भातले संकेत समोर येत आहे. सो बघूया काय नेमकं घडतंय. या संदर्भात एक मीटिंग इथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राणे साहेब आणि उदय सामंत साहेब यांची मीटिंग झाली आहे आणि ह्या मीटिंगमध्ये यांनी मागणी धरलेली आहे की असं होऊ देऊ नका. 20 पेक्षा 10 पटसंख्या कमी असेल, शिक्षक जर कमी झाले तर ग्रामीण भागातील, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि RTचा नियम जो सांगतो तो त्याला बाधा पोहोचवणार आहे. या संदर्भात मीटिंगमध्ये शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे तर याची बातमी सुद्धा आलेली आहे साप्ताहिक रत्नागिरी प्रतिनिधीमध्ये. 24 फेब्रुवारीची बातमी आलेली आहे. 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत किंवा दुसऱ्या शाळेत समायोजित केले जाणार नाही. 15 मार्च 2024चा शासन निर्णयात होणार बदल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शाळा बंद होणार नाही. ज्यांची पटसंख्या 10 असेल या शाळा सुद्धा बंद होणार नाही. काही ठिकाणी 20 असेल ते सुद्धा बंद होणार नाही. आणि समूह शाळा तुम्हाला म्हटलं बघा सुरुवातीला मी, समूह शाळा किंवा केंद्रित शाळा चालू करायच्या तसंही होणार नाही. दुसऱ्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला खूप दूरचं अंतर पार करून जावं लागेल असंही होणार नाही. हे सगळं लक्षात घेता हा 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये बदल होणार असं सांगण्यात आलेलं आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालीच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय असं सुद्धा पेपरने न्यूज दिलेली आहे. यामध्ये सांगितले बघा त्यांनी, ज्या ठिकाणी 1ली ते 8वीच्या वर्गात कितीही विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार
9वी-10वीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर राहणार आणि तो वर्ग दुसऱ्या शाळेत समाविष्ट केला जाणार नाही, अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला. त्यामुळे कोकण विभागातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्यातील वर्ग वाचले आहेत, तसेच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे. या बैठकीनंतर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयात बदल करण्याचे ठरवण्यात आले आहे. आता हे झालं बैठक, याच्यात झाला निर्णय, याच्यात झालं त्यांचं आश्वासन, आवाहन केलं. आता यानंतर मात्र अपेक्षित आहे आपल्या हातामध्ये पर्टिक्युलर GR किंवा शासन निर्णय यायला पाहिजे. तोपर्यंत हे होणार नाही. सो ही जर सुरुवात आहे, म्हणजे आपण तर सुरुवात बऱ्याच पूर्वी केलेली आहे संच मान्यतेच्या अपोजिटला. आता मात्र याच्यावरती महाराष्ट्र सरकारकडनं पॉझिटिव्ह संकेत बघायला मिळतात, कारण यावरती सुप्रीम कोर्टात बरेचसे आपण केसेस टाकलेले आहेत संबंधित सामाजिक संघटनांनी. सो नक्कीच हा पॉझिटिव्ह रिझल्ट येईलच आणि भविष्यामध्ये शिक्षकांच्या फार मोठ्या संख्येने जाहिराती येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही खूप आनंदाची चांगली बातमी सगळ्यांसाठीच आहे आणि गेल्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये शिक्षक भरतीची पूर्ण जाहिरात येऊन शिक्षक भरती जूनपर्यंत कंप्लीट होण्याचे चान्सेस आहेत. सो यावरती आपण पाठीमागे पण व्हिडिओ घेतलेले आहे, पाठीमागे पण अपडेट दिलेली आहे आणि यापुढे पण अपडेट देत राहू. याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मित्रांसाठी नक्की कळवा की द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच चालू झाली. योग्य ती बॅच आपण परचेस करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. टेट आणि सीडीच्या रेकॉर्ड बॅचेस सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल, त्या पण तुम्ही जॉईन करू शकता. काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. सो महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा आणि अगदीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.